आगमन इथलं कव्हर करायचं की मुंबईचं, पण हो विसर्जन मी मुंबईचंच कव्हर करेल, कारण की तिथला क्रेज गाईस तुम्ही पण म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल. आणि आता दहीहंडी आहे 2-3 दिवसात, सो मग मस्त मुंबईची दहीहंडी कव्हर करणार आहे गाईस. एकदम मोठे मोठे थर जे लावता ना, सो ते चला मी फायनली आता आलेलो आहे महाजन आर्ट्समध्ये. आणि बघू आता इथे गणपती बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्त्या, किती सुंदर आहे, एकदम डायमंडने सजवलेली आहे. हिची काय किंमत आहे काका? 15,000 रुपये. आणि इथं बघा किती सुंदर सजवलेली डायमंडने, वरती शेषनाग आहे आणि खाली सिंहासनवर बसले. किती छान वाटतंय, म्हणजे ते एक डायरेक्ट स्किन कलर आहे, असं एकदम वेगळंच वाटतंय बघायला. जय सीताराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता दुपारचे 1 वाजता आहे आणि पाऊस पडतोय आणि मला आता जायचं आहे महाजन आर्ट्सला कांचननगरमध्ये. तिथले पण वर्कशॉप कव्हर करायचं आहे ना मला आता असं वाटतंय मी कांचननगरमध्ये आणि शिवाजीनगरमध्ये तो, पण शिवाजीनगरमध्ये जायचा रस्ता खूप म्हणजे असं चिखलाच आहे आणि वरतून तो पाऊस पडतोय, त्यामुळे मी बघतो आता शिवाजीनगरला जायचं का नाही. आणि आज रात्री मी पुन्हा मुंबईला चाललेला आहे गाईस. आणि खूप जण मला बोलले की म्हणे जळगावला प्रॉपर आगमन दाखवणारा म्हणे तूच आहे, तर तू इथेच म्हणजे इथलंच आगमन कव्हर करशील. आता मी पण त्याच्याबद्दल विचार करतो गाईस. आणि मग मी तर हे ठरवलेलं आहे आगमन इथलं नाही म्हणजे अजून हे ठरवायचं बाकी आहे, आगमन इथलं कव्हर करायचं की मुंबईचं, पण हो विसर्जन मी मुंबईचंच कव्हर करेल, कारण की तिथला क्रेज गाईस तुम्ही पण म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल, इंस्टाग्रामवर तुम्ही बघत असतील तर. एनिवेज आता मी निघतो, पाऊस पण सुरू झालेला आहे, हलका आता तर हलका आहे, जोरात सुरू झाला तर अजून जाता नाही येणार. आणि आता दहीहंडी आहे 2-3 दिवसात, सो मग मस्त मुंबईची दहीहंडी कव्हर करणार आहे गाईस. एकदम मोठे मोठे थर जे लावता ना, सो ते बघायला यावर्षी मजा येणार आहे. सध्या पाऊस तर जोरात सुरू झालेला आहे, त्यासाठी वेळ देतोय माझ्यासोबत. छत्री पकडायला लागेल ना कोणीतरी मागे. दादू सीट पुस ना गाडीचं. चलतोय का रे? चलतोय का? कामधंद्याला लावून दिलं बिचारायला. तर गाईस चला मी फायनली आता पोहोचलेलो आहे महाजन आर्ट्सला. आता इथे बघू गणपती बाप्पांच्या सुंदर सुंदर लहान मूर्त्या, मोठ्या पण आहे, लहान मध्ये असता आणि ज्या मोठ्या आहे ना त्या ह्या साईडला असता. चला आता जाऊ मध्ये. छत्री घे रे माझ्या डोक्यावर, ते छत्री दे, मला ऊन लागतंय. चला मी फायनली आता आलेलो आहे महाजन आर्ट्समध्ये आणि बघू आता इथे गणपती बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्त्या. पण आहे ना इथे सगळ्या जी गणपती बाप्पांच्या ज्या मूर्त्या आहे ना त्यांना प्लॅस्टिकने झाकलेलं आहे, कारण की यांचं सगळं काम झालेलं आहे आणि धूळ वगैरे नको बसायला. आणि ते धोतीवर म्हणजे ही बघा ही कशी प्रॉपर धोती असते, तर त्यावर धूळ बसून जाते, तर झटकायला थोडं हार्ड जातं त्यासाठी पण. आणि मोस्टली तर मूर्ती बुक पण झालेले आहे. काय म्हणतात दादा? मजेत दादा आपल्यासाठी प्लास्टिक काढून दिला मूर्तीचं. बघा किती सुंदर आहे. कोणत्या मंडळाची दादा ही? शिवपुत्र गणेश मंडळ गणेश नगरची आहे. आणि चला आपण एक मूर्ती बघत जाऊ मस्त. बघा या मूर्तीला एकदम छान फेटा घातलेला आहे, येलो आणि रेड कलरचा. सुंदर दिसतं, म्हणजे जे पण गणपती बाप्पांच्या डोक्यावर फेटा असतो ना तर एवढं सुंदर वाटतं ना गाईस, काय सांगू. एक इथे एकदम सुंदर दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे, एक नाही त्याच्यात 2 आहे. किती दिवसा आधीपासून झालेले काका? हां अच्छा, म्हणजे ज्यांना आधी पाहिजे असतं त्या मूर्त्यांना आधी बरोबर. हे दगडूशेठची खूप सुंदर आहे पण. वा काय सुंदर आहे धोतीचा कलर गाईस. याला कोणता कलर म्हणता? लाईट ब्ल्यू रेनबो. हां रेनबो कलर आहे हा. किती सुंदर आहे, एकदम डायमंडने सजवलेली आहे. हिची काय किंमत आहे काका? 15,000 रुपये ना, सजवण्याचे 6,000 रुपये वेगळे, 21,000. अच्छा, म्हणजे मंडळाने सांगितलं होतं सजवायला की आपणच सजवली? मंडळाने सांगितलं सजवायला. वा काय सुंदर आहे ना गाईस. आता आहे ना मी तुम्हाला सिनेमॅटिक
शॉर्टमध्ये दाखवतो की किती सुंदर सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती येते. आणि ही तर बघा किती सुंदर सजवलेली डायमंडने. वरती शेषनागे आणि खाली सिंहासनवर बसलेले सोफ्यावर. आणि बघा ना वेल्वेट धोती आहेत येल्लो कलरची. सुंदर वाटतंय. गळ्यात पण सर्व दागिने घातलेले. असं जे जे आता सजवलेलं आहे ना एकदम डायमंडने, मी त्यांचे सिनेमॅटिक घेतो बिकॉज इथे सर्व मूर्त्यांना म्हणजे ते पिशवीने झाकलेलं आहे. सो एकदम काढायला पण कठीण जातं. आय होप तुम्हाला हे सिनेमॅटिक शॉट्स आवडले असतील. आणि जे मेन मूर्ती होत्या ना म्हणजे की ज्यांचे सिनेमॅटिक खूप सुंदर निघतील, ज्यांना डायमंडने सजवलं होतं, मी त्यांचे सिनेमॅटिक आता काढलेले. आणि जे पण तुम्ही बघितले तर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज तर माझा शेवटचा दिवस आहे. सो मला नाही वाटत की मी याच्यानंतर दुसरीकडे कुठे जाऊ शकेल. बिकॉज मग मी डायरेक्ट येईल तर आगमनच्या येईल, नाही तर आगमन झाल्यावर येईल मी जळगावला, असं आहे माझं. सो आता मी बाजूच्या साईडला चाललेलं आहे. तिथे मूर्तींना कलर वगैरे देत आहे. आणि मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत तिथे गणपती बाप्पांच्या. पाऊस बंद झाला आता. बघा इथे नाही, इथे पण नॉर्मली लहानच मूर्ती आहे. किती सुंदर यार. आल्याबरोबर हे रामललांच्या रूपामध्ये हे ना, किती सुंदर आहे. इथे काका कलरिंग करताय. असं टिक्क्याचा कलर देता, समजलं तुम्हाला? ते बघा. आता कळलं? कोणी डायरेक्ट हाताने पण बनवता, कोणी असं पेंट करतं. ही सेम मूर्ती ना मागच्या वर्षी पण होती, कारण की खूप जणांना मागच्या वर्षी ही मूर्ती आवडली होती. सो मग त्यांनी आता सांगितलं असेल की आम्हाला पण अशीच पाहिजे. रामलला आहे आणि मागे अयोध्या श्रीराम मंदिर आहे, पुढे गणपती बाप्पा आहे. कोण आहे तू? पाहिलेलं आहे का तू? एकदाच पाहिलंय मला? अरे मी दरवेळेस येतो यूट्यूबवर. बरोबर एकदम. इथे ना कलर द्यायचा बाकी आहे गणपती बाप्पांना. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे. आपण किती छान वाटतंय, म्हणजे ते एक डायरेक्ट स्किन कलर आहे, असं एकदम वेगळंच वाटतंय बघायला. मग आता इथले पण सिनेमॅटिक शॉट काढतो मी काही.
तर गाईस इथे पण सिनेमॅटिक शॉट्स काढलेले आहे मी आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती इथे पण. इथे जसं की रामललांच्या रूपामध्ये, तिथे रामलला, त्यानंतर महादेवाच्या रूपात, विठ्ठल माऊली त्यांच्या रूपामध्ये, आणि असे दगडूशेठ, असे खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या. इथे तर काम चालू आहे, त्या साईडला सर्व काम झालेलं आहे मूर्त्यांचं, जे तुम्ही ते सिनेमॅटिकमध्ये बघितलं आणि तुला दाखवलं पण. तिकडे पण आहे का काका? वरती आहे का? कशा आहे तिथे? 3 फुटाचे आहे, सजवलेलं आहे सर्व. अच्छा, तिकडे पण एकदा बघूनच घेऊ यार. गारा गारा सगळा खाली. येतो येतो येतो. मागच्या वर्षी पण आला होता, इथे पण होतं छान लहान लहान मूर्त्या गणपती बाप्पांच्या. बघा ना किती सुंदर आहे. पिकॉकवर पण बसलेली आहे, दगडूशेठ हलवाई आहे, कमळावर पण बसलेली आहे. वाह. हे ना जे लहान मंडळ असतं ना, ज्यांचे एवढे एवढे टेंट वगैरे टाकलेले असतात, त्यांच्यासाठी हा मूर्त्या एकदम सुंदर आहे. हो बाबा, बाबांना वाटलं की आम्ही मूर्ती घ्यायला चाललेली. हे पण छान छान मूर्ती आहे इथे पण. कोणत्या मंडळासाठी? कुठे हे? हो का, तुमची काही? अच्छा, ते 18 नंबर शाळा आहे, त्याच्या मागे ते छोटं मंडळ असतं ते ना. हां, आठवलं आता. हे पण किती सुंदर आहे. मी फायनली महाजन वर्कशॉपचं पण शूट केलेलं आहे आणि ते कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये जाऊन सांगा. आता मी पुन्हा निघतो घरी, नाही तर पाऊस जर जोरात सुरू झाला परत छत्री धरावं लागेल मला. गाईस, 7 वाजलेले संध्याकाळचे 5:30 झालेले. आता मी आहे ना कसं पॅकिंग वगैरे करतोय, जायचं आहे रात्री 11:30ला ट्रेन आहे. तर मम्मी वगैरे भरते कपडे माझे. मम्मी माझे कपडे भरते आता बॅगमध्ये. ही बॅग आहे ना मी कालच घेतली नवीन. आधीची बॅग ती तुटून, म्हणजे बेल्ट तुटून गेला, एवढं चांगली पण नाही होती ती. काय काय टाकते ह्याच्यात बघा. हे सगळं सामान आणलेलं आहे, बिस्किट वगैरे. तिकडे ना कंटाळा करतो की बाहेर जाऊन घेईल म्हणून. मम्मी म्हणे की इकडूनच घेऊन जा त्यापेक्षा. आता मम्मी बॅग पॅक करते. मग आता 10-1 रील तरी शूट करायची आहे. 11:30 आहे टाइम. आता 7:15 वाजलेले. आणि तुला माहिती का मम्मी, आता आहे ना मी मुंबईला जातोय ना, तर आता जे तिकीट काढलं होतं ना ते पण कॅन्सल होऊन गेलं. वेटिंग लिस्टवर राहून गेलं. माहिती का, 1 हफ्त्या आधी ना मी तिकीट काढलं तर तेव्हा 3 वेटिंग लिस्ट दाखवते, ते आता एकावर चार्ट प्रिपेड दाखवते आणि अटकून गेलेले. कन्फर्म नाही ते 3. मला वाटलं 3 याच्याने काय लगेच तर भेटून जाईल. मागे मी 50 याच्यावर केलं तर 23 याच्यावर नाही 20, सॉरी तेव्हा 3 याच्यावर अटकून गेलं. आता 1 याच्यावर. आता पण मग ऑटोमॅटिक कॅन्सल झालं ते तिकीट. आता काय ट्रॅव्हल उद्या. हा, लगेच आनंद आनंद बा आनंद. जाऊ द्यायचं नाही होतं मला. म्हणे आज शनिवारचं काय काढलं नाही, रविवारचं काढायचं होतं ना. आनंद कसा आनंद. आणि आता सांगितलं जर मी मजाक करतोय तर काबरं नाही करणार, काबरं नाही करणार. आता मजाकच करतोय मी. हे मजाक करतोय की मी मजाक करतोय तुझ्यासोबत. तर गाईस, मला जायचं होतं पण ते रेल्वेवाल्यांचं काय मला समजत नाहीये. एक तर 3 याच्यावर आणून सोडलं मागच्या वेळेस, आणि आता 1 याच्यावर चार्ट प्रिपेड आणि नॉट कन्फर्म. कॅन्सल उद्या. All around the world.